नमस्कार, श्रद्धाज मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हीही चकली आणि फराळीचे काही खास प्रकार बनवायचा विचार करत आहात का? जर तुम्हाला कोणतीही रेसिपी सर्च करायची गरज नाही. आता तुम्ही श्रद्धाज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये बघा आणि डोळे झाकून बनवा. आज आपण बनवणार आहोत फराळामध्ये चकली. तर चकली ही एक लोकप्रिय आणि महाराष्ट्रीयन दिवाळीतला फराळाचा पदार्थ आहे. तर त्याच्यासाठी मी ते एका कपाने 4 कप तांदूळ मोजून घेतलेले आहे. त्याच कपाने 1 कप चणा डाळ आणि 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे. हा कप साधारण एक पाव किलो वजनाचा आहे. तुम्ही कोणतेही एक वाटीचं प्रमाण घ्या आणि त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्या. हा एक पाव किलोचं वजनाचं वाटी घ्या आणि त्या वाटीने सगळं प्रमाण मोजलं तरी चालेल. त्यानंतर मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. तर हे पोहे आणि ह्याच सोबत मी 2 चमचे जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे ओवा हे सर्व साहित्य घेणार आहे. आता आपण हे सर्व साहित्य घेऊन झालं, की आपण भाजणीची तयारी करूया. आपण भाजणीची चकली बनवत आहोत, तर त्याच्यासाठी ह्या साहित्याची भाजणी करणे तर आवश्यकच आहे. तर ही भाजणी ही फारच सोप्या पद्धतीने आहे. आपण चला ही भाजणी करूया. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे सर्व तांदूळ टाकणार आहे. हे तांदूळ मी धुतलेले नाहीत, तर मी हे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. एक ओलसर कपडा केलेला आहे थोडा आणि त्या ओलसर कपड्याने हे तांदूळ स्वच्छ असे पुसून घेतलेले आहे आणि थोडा वेळ फॅनखाली ठेवले होते. त्यानंतर मी आता हे तांदूळ भाजायला घेते. तर हे तांदूळ भाजताना सतत हलवत राहायचं आणि याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत हे हलवायचं. हे गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी होईपर्यंत भाजायचे नाहीत. हे फक्त हलकासा व्हाईट कलरमध्ये चेंज झाले की भाजले म्हणून समजा. आता हे तांदूळ मी उतरून घेते. एका परातीमध्ये हे सगळं काढते. त्यानंतर मी मूग डाळ भाजून घेते, जी 1 वाटी होती. जे आपल्या एक पाव किलोच्या कपाच्या साहाय्याने मी हे 1 वाटी मूग डाळ घेतली होती. तर आपण ही मूग डाळ ही आता भाजून घेऊया. मूग डाळ ही सतत हलवत राहायची आहे. गॅसची फ्लेम ही एकदम मीडियम ठेवायची आहे. फास्ट गॅसवर कोणतेही पदार्थ भाजायचे नाहीयेत. कुरकुरीत, खमंग अशा चवदार चकल्या कोणत्याही सणासाठी खास करून दिवाळीसाठी हमखास बनवल्या जात असतात. भाजणीची चकली ही नेहमीच स्वादिष्ट आणि खूपच चविष्ट लागते. तर आता मी इथे आपली मूग डाळ ही भाजून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच कढईमध्ये पुढचं वस्तू भाजून घेऊया. म्हणजे ती म्हणजे चणा डाळ. तर चणा डाळ ही आपण भाजून घेणार आहोत आता. तर ही सुद्धा 1 वाटीच आहे. जी मी 4 वाटी तांदूळ घेतले होते त्याच आय मीन कपाच्या साहाय्याने हे मी डाळ पण मोजलेली आहे आणि हे आता आपण भाजून घेणार आहोत. चणा डाळ आता आपण भाजून घेणार. ही सोनेरी रंग होईपर्यंतच भाजून घ्यायची आहे. जास्त डार्क रंग होईपर्यंत भाजायची नाही. तर हलकासा कलर आला की डाळ आपली भाजलेली आहे आणि ती भाजून आपण घ्यायची आहे. तर आता डाळ आपली भाजून झालेली आहे. पुढील वस्तू आपण भाजून घेऊया. डाळ भाजून झाली की आपण उडीद डाळ भाजून घेऊया. उडीद डाळ ही 1 कपच आहे. तर आता ही आपण भाजून घेऊया. साबुदाणा मी इथे घेतलेला नाही आहे, पण आपल्याला हवा असेल तर आपण साबुदाणा घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे ही चकली छानच बनते. पण मी इथे घेतला नाही आहे. तुम्ही घेऊ शकता. तेही प्रमाण 1 वाटीच ठेवायचं आहे. आता आपली मूग डाळ ही हलकं सोनेरी रंग येईपर्यंत भाजलेली आहे. तर आता तेही काढून घेऊया. आता त्याच्यानंतर आपली पोहे भाजून घेऊया. तर पोहे हे अकसेपर्यंत म्हणजे पोहे अकसेपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हलकेसे भाजले की अकसतात पोहे. पोहे भाजण्याचं लक्षण हेच आहे की ते अकसले म्हणजे समजायचं की पोहे भाजलेले आहेत. तर आता आपले पोहेही हलवून झालेले आहेत आणि सतत हलवत राहिल्यामुळे ते लवकर भाजलेत आणि ते थोडेसे अकसलेलेही आहेत. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही भाजणी करून घ्या आणि सेम अशी चकली बनवून पहा. तर आपले पोहेही इथे भाजलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जिरे, ओवा आणि धने हे तिन्हीही मी 2-2 चमचा घेतलं होतं आणि ते मी एकत्र भाजून घेणार आहे. हेही जास्त डार्क रंग होईपर्यंत भाजायचं नाही. फक्त हे गरम करून घ्यायचं आहे. ओवा जास्त भाजला तर तो करपेल आणि जिरेही जास्त भाजले तर करपतील. त्यामुळे हे जास्त भाजून घ्यायचं नाही आहे. फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, की याचा
खूप सुंदर असा वास येईपर्यंत ह्याच्या भाजल्याचं हे समजतं की ह्याचा वास खूप छान येतो. त्यावरून आपल्याला समजतं की हे आपली भाजणी झालेली आहे. आता इथे आपली भाजणी रेडी आहे. मी इथे हे दळून आणलेलं आहे. तर मी हे एक पातेल्याच्या साहाय्याने एक पीठ घेत आहे. ही भाजणी 2 किलोच्या आसपास तयार होते. तर त्यातून मी पातेलं भरून पीठ घेतलेलं आहे. कोणत्याही एका पातेल्याच्या साहाय्याने तुम्ही पीठ घ्या. त्याचे प्रमाण ठेवा एका पातेल्याचे कोणत्याही. त्यामध्ये मी आता 2 ते 3 चम्मच तेल घालून घेणार आहे मोहनासाठी. तर 3 चम्मच मी तेल घालून घेते आणि ते चांगलं कडक गरम होईपर्यंत गॅसवर ठेवा आणि चांगलं उकळून घेतलं तरीही चालेल. आता हे तेल उकळलेलं आहे, ती मी या पिठामध्ये घालून घेते. जे मी एक पातेलं पीठ घेतलं होतं. तर आता आपलं हे पीठ मध्ये मोहन घातलेलं आहे. मोहन हे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं होतं. आता हे ह्याच्यामध्ये टाकून मी मस्त एकजीव करत आहे हे पीठ आणि आता आपलं पीठ एकजीव करून थंड होईपर्यंत उलतानानेच हलवायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की मग हे हातानं आपण ह्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत. ह्या ज्या मोहनाच्या गाठी पिठामध्ये आहेत, ह्या सर्व गाठी आपण हाताने फोडून घ्यायच्या आणि हातावर पिठाची मूठ बनते का ते बघायचं. म्हणजे आपलं मोहन हे बरोबर आहे हे समजतं. तर ह्याच्यामध्ये आता मी तीळ घालून घेते. तीळ हे तुमच्या आवडीप्रमाणे आहेत. तुम्हाला जास्त तीळ आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. त्यानंतर मी आता ह्याच्यात चकली मसाला घालते. तो रामबंधूचा चकली मसाला आहे. मी नेहमी हा वापरते. ह्याच्यापासून चकली खरंच खूप स्वादिष्ट आणि टेस्टी होतात. तर मी इथे एका पातेल्यासाठी एक अर्धा किलोचं वरती हे पातेलं असेल तेवढ्यासाठी मी एक रामबंधू चकली मसाला घातलेला आहे आणि एक मूठभर तीळ घातलेले आहेत. 1 चम्मच लाल तिखटही घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घालते आहे. तर मीठ ही मी 1 चम्मचच घातलेला आहे. तर हे चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं मीठ. हे तुम्ही तुमच्या चवीनुसारच घ्या. आणि आता आपण ज्या पातेल्याने पीठ मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने एक पातेलं भरून पाणी मोजून घ्यायचं आहे. तर आता हे पाणी मी मोजून घेतलं एक पातेलं आणि मोठ्या पातेल्यामध्ये ते ठेवलं उकळण्यासाठी. आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे. उकळून घेतलं की जो मी मसाला मिक्स करून घेतला होता ज्या पिठामध्ये ते पीठ ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पाणी जेव्हा आपण गरम करायला ठेवतो त्यावेळेस उकळलं की थोडंसं साईडला काढून ठेवलं तरी चालेल. म्हणजे तुमचं पीठ हे दाटसर बनेल आणि काटे चांगले येतील. तर त्यासाठी थोडंसं साईडला काढून ठेवा. म्हणजे तुमचे हे चकली बिघडणार नाही. मी काढून ठेवलेलं नाही कारण माझं प्रमाण हे तेवढं पिठामध्ये पाणी बसलेलं आहे. पण तुम्ही कमी जास्त होऊ नये किंवा चकली बिघडू नये याच्यासाठी थोडंसं काढून ठेवा आणि लागलं तर तेच पाणी पुन्हा त्याच्यात वता आणि मिक्स करा. तर मी इथे हे सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे एका उलथनाने आणि थोडा वेळ झाकून ठेवलं 5 ते 10 मिनिटे. आता हे झाकून ठेवलेलं काढलं आणि सर्व पीठ एका परातीमध्ये मी ओतून घेतलं आणि आता हे पीठ गरमच आहे तोपर्यंत हलकं-हलकं थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी चांगलं मळून घेत आहे. आता हे पीठ आपलं गरम आहे तर ह्याचे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवत असताना हे पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात. तर आपण थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. आता हे आपण एका साच्यात घालून घेणार आहोत. तर साच्यात घालून घ्यायच्या अगोदर साच्याला मी सगळीकडून व्यवस्थित असे तेल लावून घेतलेलं आहे. मळून घेतलेले सर्व गोळे आपण 1 ते 2 तासामध्ये करू शकतो. म्हणजे 1 ते 2 तास आपण झाकून तसंच ठेवून नंतरही करू शकतो. म्हणजे तोपर्यंतही ते गरमच राहतात. त्याच्यानंतर मी आता ह्या चकल्या साच्यात भरून घेतलेल्या आहेत आणि वळणदार चकल्या काढणार आहे आणि त्या तेलात तळून घेणार आहे. तेलात तळतानाची महत्त्वपूर्ण टीप म्हणजे तेल अगोदर गरम करून घ्यायचं आहे कडक. सर्व चकल्याचा खेळ हा तेल तळण्यावरतीच असतो. म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या चकल्या आपल्या ज्या वळून झालेल्या आहेत त्या मस्त अशा काटेरी वळलेल्या आहेत. तर त्या चकल्या आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर मी एका उलथनाच्या साहाय्याने ह्या सर्व चकल्या उचलते आहे आणि कढईत टाकते आहे. तर आता आपल्या ह्या चकल्या एक एक करून मी तेलात टाकते आणि तेल आपलं हे अगोदर कडकडीत गरम करून झालेलं होतं. त्यानंतर आता तेलामध्ये चकली टाकताना गॅस हा मीडियम ठेवलेला आहे. मीडियम गॅसवरतीच आपली पूर्ण चकली तळून बाहेर निघेपर्यंत ती मीडियम गॅसवरच राहील.
गॅस कुठेही मध्ये वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नाही. तो एक म्हणजे एक आचेवरतीच ठेवायचे, म्हणजे मीडियम आचेवरतीच पूर्णपणे भाजायचे आहेत. चकल्या आपण तेलात टाकल्या टाकल्या खूप बुडबुडे येतात, तेव्हा आपण लगेच चकली पलटायची नाही. 1 मिनिटे झाली की ती चकली पलटून घ्यायची दुसऱ्या अंगाने. मग ती चकली अशी बुडबुडे येईपर्यंत दुसऱ्या अंगाने भाजायची आहे. आणि आता आपली चकली हे तेल थोडंसं शांत होईपर्यंत अशीच मीडियम गॅसवरतीच भाजायची आहे. आपली चकली भाजत असताना आता तेल पूर्णपणे शांत झालेले आहे, बुडबुडे फार कमी झालेले आहे. तेव्हा आपण ही चकली काढून घ्यायची आहे आणि पुन्हा चकली टाकण्यासाठी गॅस आपला फास्ट करून तेल गरम करायचं नाही, तर गॅस आपला मीडियम ठेवूनच तेल गरम करायचं आहे. आणि मग पुन्हा आपण दुसऱ्या चकली याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता ह्या चकल्यांना खूप छान काटे आलेले आहेत आणि खूप छान अशा भाजलेल्या आहेत. तर आता ह्या झालेल्या चकल्या मी दाखवते. तर खरंच खूप छान झालेल्या आहेत आणि हे साठवणूक करण्यासाठी चकल्या पूर्णपणे थंड झाल्या की मगच डब्यात भरा. एका पेपरवरती ठेवा, थोडा वेळ थंड होऊ द्या आणि मगच ह्या चकल्या डब्यात भरा. मग ह्या अशा क्रिस्पी व कडक होतील आणि खरंच खूप टेस्टी होतील. धन्यवाद. सबस्क्राईब